शिरूर लोकसभेचे उमेदवार आढळराव पाटील आपल्या सोबत आहेत। दादा काय सांगाल, कसा प्रचार जो आहे तो सुरू आहे, कसा प्रतिसाद मतदारांचा मिळतो आपल्याला? मी गेले 1.5 वर्ष लोकांमध्ये फिरतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूकची रणधुमाळी चालू झाल्यापासून गेले 2 महिन्यापासून मी गावोगावी फिरतोय। गावोगावी गेल्यानंतर लोकांमध्ये एक आगळा वेगळा उत्साह आहे। ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावात लोक स्वागत करताना, प्रस्तावना करताना सगळ्या गावात एकच कॉमन लोकांकडनं भाषण असतं की दादा आम्ही गेल्या 5 वर्षी चुकलो आहे, 5 वर्षामध्ये आमच्याकडनं चूक झाली, आता आम्हाला अशी चूक करायची नाही, कुठल्याही परिस्थितीत सर्वाधिक जास्त मताधिक्यानं तुम्हाला निवडून द्यायचं, हा सगळ्यांचा जनतेचा आवाज गोरगरीब माय जनतेमधून निघतोय। त्याचं कारण मी लोकांना सतत 5 वर्ष उपलब्ध राहिलो। दादा मागच्या पंचवार्षिकला तुमचे प्रतिस्पर्धी जे होते ते घड्याळ चिन्हावर लढले, ह्यावेळेस तुम्ही लढताय, कसं आव्हान दिसतंय, कसं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय तुम्ही? आता आव्हान नाही, याच्यामध्ये काही घड्याळ चिन्ह हे घराघरापर्यंत पोहोचलेलं आहे, त्यामुळे याच्यामध्ये चिन्हावरून आव्हान, कारण धनुष्यबाणाच्या ऐवजी घड्याळ चिन्ह आलेलं आहे, कारण महायुतीमध्ये सर्वानुमते ठरलेलं आहे। त्यामुळे गेली 20 वर्ष तुम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढताय, आता कुठेतरी अडचण येते असं वाटतंय? अडचण वगैरे अजिबात नाही, उलटा फायदा आहे। तिन्ही पक्ष नेतृत्वानं सांगितलं की ही जागा राष्ट्रवादीला जाते, त्यामुळे तुम्ही राष्ट्रवादीमधून लढा। माझ्या मूळ पक्षाच्या पक्ष नेत्यानं सांगितलं की तुम्ही राष्ट्रवादीत लढा, माझी तुम्हाला परवानगी आहे। त्यामुळे काही वाटण्याचं किंवा काही कन्फ्युजन होण्याचं किंवा काही दुसरं काही लोकांमध्ये अडचणी येण्याचं जसा मीडियाला चिंता आहे तशी लोकांना चिंता नाही। लोक सगळी स्पष्ट आहे, लोकांनी निर्णय घेतलेला आहे आणि जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा एकदा मी मोठ्या संख्येने निवडून येणार, ही काळ्या दगडावरची आहे। दादा आता निवडणूक पाहिली तर शिरूर लोकसभेची तिहेरी जी आहे ती निवडणूक होणार, वंचित कडून देखील उमेदवार देण्यात आले, कसं पाहता? आता तुम्ही एकेकाळी तुमच्या सोबत त्यांनी प्रचार देखील केला होता, कोणी माझ्यासोबत प्रचार केला होता? कधीच नाही। बांधलं कधी कुठल्या निवडणुकीत केला सांगा बरं? कुठल्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत नाही केला? तुमची माहिती ते सांगतात की आम्हीच मतदान हे केलं, माझ्यासोबत त्यांनी कधी प्रचार केला? कधीच नाही। बरं असू द्या, तिरंगी लढत होते, गेल्या वेळेला सुद्धा तिरंगी लढत होती, गेल्या वेळेला सुद्धा बहुजन वंचित आघाडीचा उमेदवार होता, त्यामुळे याच्यावर काही नाही, हे नवीन नाही आहे, कारण तो त्यांचा पक्ष आहे, त्यांनी उमेदवार देणं ही लोकशाही आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।